सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड वेलकम टू ॲरो कॉम्प्युटर अकॅडमी. सो विद्यार्थी मित्रांनो, आज कालच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशनचे बेसिक फॉर्म्युले पाहिले होते. काय काय पाहिलं एकदा शॉर्टमध्ये रिवाईज करू. बोला, व्हॉट इज मीन बाय इंटिग्रेशन. पटपट पटपट एकदा रिवाईज करू शॉर्टमध्ये. इंटिग्रेशन म्हणजे काय, बोला पटपट. हां, व्हेरी गुड. इंटिग्रेशनचा अर्थ काय होतो बाळांनो? अँटी डेरिव्हेटिव्ह. अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, मी एफ ऑफ एक्स नावाचं एक फंक्शन घेतलं, ठीक आहे. त्याचा मी काय काढला, डेरिव्हेटिव्ह. तर मला काय आन्सर मिळालं सांगा, जी ऑफ एक्स. मग या ठिकाणी मी जी ऑफ एक्सचं काय केलं बाळांनो, इंटिग्रेशन जर काढलं, इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स, तर मला परत कोणती टर्म मिळणार, एफ ऑफ एक्स. कळलं? म्हणजे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एक्स आहे आणि जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय, एफ ऑफ एक्स. याला आपण काय म्हणतो, रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे अँटी डेरिव्हेटिव्ह. मग याचं एक एक्झाम्पल बघितलं होतं. फॉर एक्झाम्पल आपण काय बघितलं, साइन एक्स नावाचं जर आपण एक फंक्शन घेतलं, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सांगा. व्हेरी गुड. आणि ह्या कॉस एक्सचं परत काय काढलं, इंटिग्रेशन. तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन काढल्यानंतर काय मिळालं आपल्याला, साइन एक्स. ठीक आहे. काय काय झालं फर्स्ट लेक्चरमध्ये एकदा शॉर्टमध्ये रिवाईज करू. मग या ठिकाणी इंटिग्रेशन डिनोट करण्यासाठी आपण इंटिग्रेशन कसं डिनोट करतो बाळांनो, इंटिग्रेशन ऑफ, या ठिकाणी आपण काय लिहितो, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स, है ना. मग या ठिकाणी एफ ऑफ एक्स म्हणजे काय, पटपट बोला. एफ ऑफ एक्स म्हणजे काय, इंटिग्रन. इंटिग्रन म्हणजे काय, पटपट बोला, मी टेबल उचलून आणीन. इंटिग्रन म्हणजे काय, ज्याच्यावर आपल्याला इंटिग्रेशन ऑपरेशन परफॉर्म करायचं, त्याला आपण काय म्हणणार, इंटिग्रन. बर, या ठिकाणी हा डीएक्स म्हणजे काय दाखवतो. व्हेरी गुड. विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा यूज कशासाठी सांगा चला. हा, व्हेरिएबल कोणते आणि कॉन्स्टंट कोणते. मी काल सांगितलं तुम्हाला, एखादं फंक्शन घेतलं, फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं, इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब प्लस 5x प्लस 3a डी एक्स, असं जर समजा मी एक्झाम्पल घेतलं, तर या ठिकाणी इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय काढायचंय, एक्स. मग या ठिकाणी एक्स हे व्हेरिएबल आहे, ही 5x टर्म मधला एक्स व्हेरिएबल, पण हा 3a काय झाला सांगा, कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन किती आहे, मन झिरो मन मी डोक्यात घालीन. इंटिग्रेशन कॉन्स्टंटचं झिरो येणार नाही. कॉन्स्टंट हा इंटिग्रेशनच्या बाहेर निघतो. आपण कालच्या लेक्चरमध्ये रूल्समध्ये बघितलं, आठवतंय नक्की. मग त्यानंतर या ठिकाणी हे जे पहिलं काढलंय बाळांनो, हे काय सांगा, इंटिग्रेशनचं साइन. जे कशावरून आलंय, कोणत्या टर्मवरून आलंय, सम. कारण इंटिग्रेशनचा अर्थ होता समेशन. मग या ठिकाणी सम अशी टर्म होती, या सम मधला एस घेतला आणि त्याला थोडंसं मोठं केलं, त्याच्यापासून कोणाला, मला इंटिग्रेशनचं साइन. बर, ज्या वेळेला मी ही प्रोसेस करणार, म्हणजे या इंटिग्रंडवर मी इंटिग्रेशन करणार आणि त्याच्यापासून मी जो रिझल्ट येतोय, त्या रिझल्टला डिनोट केलं जातं आयनी. हा आय म्हणजे असतो बाळांना आपला कोण, इंटिग्रल. कोण असतो, इंटिग्रल. पण हे सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. अजून काय बघितलं, हा, या ठिकाणी आपण पहिले दोन रूल्स बघितले. कोणते रूल बघितले, बोला. पहिला रूल काय सांगितलं होता, इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स. बोला, एफ ऑफ एक्स हे काय, पटपट बोला. एफ ऑफ एक्स हे काय, इंटिग्रन. के हा काय, मग कॉन्स्टंट नेहमी कुठे येतो, इंटिग्रेशनच्या बाहेर. मग याला तुम्ही कसं डिनोट करणार, के इंटू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स. अरे कळलं. आणि इंटू काय आलं, डीएक्स. नक्की कळलं. त्याचबरोबर जर समजा माझ्या इंटिग्रेशनमध्ये दोन ऑपरंड आहेत, म्हणजे पहिलं फंक्शन आहे एफ ऑफ एक्स प्लस कोण आलंय सांगा, जी ऑफ एक्स. तर या ठिकाणी प्लस और मायनस असेल, तर मी ह्या दोन्ही टर्मला काय करू शकतोय, सेपरेट करू शकतोय. मग ह्या ठिकाणी मी काय केलं, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस और मायनस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स. म्हणजे मी काय केलं बाळांनो, प्रत्येक टर्मला जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये सेपरेट करायचो, इंटिग्रेशन मध्ये सुद्धा आपण प्रत्येक टर्मला काय करणार, सेपरेट करणार. कळलंय नक्की. आता ज्या वेळेला इंटिग्रेशन घेतलं मी, साइन एक्स डी एक्स असं लिहिलं, तर साइन एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन काय येईल सांगा. बरं, साईनच्या ऐवजी कॉसचं पकडू, चला जाऊ द्या, हा, किंवा कॉस पण जाऊ द्या. हा आपला एक्स क्यूब घेऊ, या एक्स क्यूबचं इंटिग्रेशन काय येईल सांगा. फॉर्म्युला बघितलाय आपण. पहिली गोष्ट असं करू, चला जाऊ दे, अजून तुम्हाला सोपं दाखवतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, बोला पटपट. काय येईल, 3x². आता हे कसं आलं माहिती आहे तुम्हाला, एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे, एन एक्स रेस टू एन मायनस 1. ठीक आहे, चलो. मग आता जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला एक्स क्यूब प्लस 5, सांगा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, व्हेरी गुड, 3x² प्लस
5चा डेरिव्हेटिव्ह किती येणार? मग हा 5 नाही लिहिला तरी चालेल. जर समजा मी डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस 125 लिहिलं, काय आन्सर येईल सांगा? व्हेरी गुड, 3x². जर मी असं केलं डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस के, तर काय आन्सर येईल सांगा? 3x². प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 0. मग मी याला जर उलट केलं, याला इंटिग्रेशनच्या टर्म मध्ये लिहिलं, सो इंटिग्रेशन ऑफ 3x² dx काय येईल सांगा? चला बोला, 3x² चं इंटिग्रेशन काय येणार? उलट बघा, फक्त फॉर्म्युला अप्लाय नका करू. 3x² चं इंटिग्रेशन काय येणार सांगा? x³ पुढं इथं जर काढलं याच्यानुसार गेलं, इथं पण इंटिग्रेशन कोणाचं काढायचंय मला? 3x² dx. 3x² dx चं इंटिग्रेशन काय येणार सांगा? x³ प्लस 5. याच्यानुसार चला इंटिग्रेशन ऑफ x³ सॉरी व्हेरी गुड, इंटिग्रेशन ऑफ 3x² dx काय येईल सांगा? इज इक्वल टू x³ प्लस 125. कळले नक्की? पुढे सांगा इंटिग्रेशन ऑफ, बोला 3x² dx इज इक्वल टू काय येईल सांगा? x³. मग मला सांगा, या प्रत्येक ठिकाणी एक टर्म फिक्स राहते आपली, कोणती सांगा? x³. मग या ज्या उरलेल्या टर्म असतील, ही कुठेही काही पण टर्म येऊ शकते. मग या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो? कॉन्स्टंट. आणि मग ह्या कॉन्स्टंटला डिनोट करण्यासाठी आपण सी चा यूज करतो. सी हा काय? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मग ज्यावेळेला इंटिग्रेशन काढलं आपण कुठल्याही फंक्शनचं, इंटिग्रेशन आपण एफ ऑफ एक्स डी एक्स काढलं, तर जे काही आन्सर मला येईल त्याच्यामध्ये मला कोण ऍड करावं लागेल? सी ही टर्म काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. कळलं? मग या ठिकाणी मी इंटिग्रेशन ह्याला कसं लिहिणार? जर मला विचारलं की इंटिग्रेशन ऑफ 3x² dx किती असेल, तर आन्सर किती येतंय माझं सांगा? x³ प्लस कोण असणार? सी. खरंच येत आहे का बघा? आपण काल एक फॉर्म्युला पाहिला होता, आठवतंय? x⁻n चे इंटिग्रेशन काय फॉर्म्युला? मला सांगा 3x² चा आपण काय करू? इंटिग्रेशन काढू. बघू बरं, कालच्या फॉर्म्युले बघितलेत आपण. 3x² dx काय करू आपण? इंटिग्रेशन. पहिली गोष्ट काय करणार सांगा? 3 ला कॉमन काढला, इंटिग्रेशन कोणाचं घ्यावं लागेल? x² dx. मग आपण एक फॉर्म्युला काल पाहिला, काय होता सांगा? x⁻n dx चे इंटिग्रेशन काय असतं? x⁻n+1 अपॉन, बरोबर आहे की नाही? मग याचं काय येईल सांगा? हा 3 तर तसंच राहिला. सांगा या x² चं इंटिग्रेशन काय येईल? x⁻² + 1 अपॉन, इथपर्यंत कळलं? आता इंटिग्रेशनचं साइन काढलं म्हणजे मला कोण टाकावं लागेल? सी टाकावं लागेल. बरोबर आहे? चलो, सो 3 × x⁻² + 1 किती आला? x⁻³ अपॉन कोण आलं? 3 प्लस काय आला? सी. 3 काय झालं? काय आलं सांगा? x³ + c. आलं काय आन्सर आपलं? बघा, आपण इंटिग्रेशन 3x² चं इंटिग्रेशन काय आलं पाहिजे होतं? x³ आलंय आपलं. बघा 3x² चं इंटिग्रेशन काय आलं? x³. म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळलं की x³ जर घेतला, या x³ चा जर मी डेरिव्हेटिव्ह काढला तर कोण येतो सांगा? 3x². आणि त्याचबरोबर या 3x² dx चं इंटिग्रेशन घेतलं तर कोण मिळणार मला? x³ + c. म्हणून याला आपण काय म्हणतो? अँटी डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशनला अजून एक नाव काय आहे? अँटी डेरिव्हेटिव्ह. नक्की कन्सेप्ट कळलं? का म्हणायचं कळलं? मग कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होते बाळांनो? 6 फॉर्म्युले पाहिले होते, बेसिक फॉर्म्युले. ठीक आहे, फॉर्म्युले डेली लर्न करत चला, दररोज नवीन फॉर्म्युले येतील. एक लक्षात घे बाळांनो, एकाच दिवशी जर मी तुम्हाला सगळे फॉर्म्युले लिहून दिले तर मे बी असं होऊ शकतं की तुम्ही लगेच रात्री घरी फोन करताल आणि म्हणू शकताल की सर म्हणण्यापेक्षा की पप्पा मम्मी आता डिप्लोमा पास, आपल्याच्यानी काय हे इंटिग्रेशन वगैरे काय होई, एक वडापावची छानशी गाडी काढा, बिझनेसमॅन होतो. तर ह्या गोष्टी नको व्हायला म्हणून मी तुम्हाला एकाच दिवशी इंटिग्रेशनचे फॉर्म्युले देणार नाही. फॉर्म्युले मोजतही बसू नका. डेली 5-6, 6-7, 6-7 असे फॉर्म्युले देईल आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. म्हणजे काय होईल? तुम्हाला ते पाठ करायला सोपं जाईल. नाही तर एकदाच 20-22 फॉर्म्युले दिले की त्याच दिवशी ती मॅथमॅटिक्सची नोटबुक आपण बाजूला ठेवणार आणि त्याच्यात वेगळेच चाळे सुरू करणार. आपण म्हणून नको, हे इंटिग्रेशन वेगळंच दिसतंय, इंटिग्रेशन असं आहे, फर्स्ट इयरलाच असे धंदे आहेत, तर सेकंड इयर थर्ड इयरला काय लिहून ठेवलेलं असेल? मग त्याच्यामुळं
डेली तुम्हाला 5 किंवा 6 फॉर्म्युले 6-7 फॉर्म्युले मी देईल 3-4 दिवस, ते सगळे फॉर्म्युले आपण डेली पाठ करू. मग कालचे पहिले फॉर्म्युले बघा. सगळ्यात पहिले आपण काल इंटिग्रेशनचे एक फॉर्म्युले पाहिले होते. बोला फर्स्ट फॉर्म्युला काय पाहिला होता? इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू x प्लस सी. सेकंड, इंटिग्रेशन ऑफ k dx इज इक्वल टू, व्हेरी गुड, kx प्लस सी. के हा कुठं निघला? बाहेर. इंटिग्रेशनच्या बाहेर कॉन्स्टंट निघला आणि dx चं इंटिग्रेशन किती आहे? x, म्हणून कोणाला kx प्लस सी. चलो पुढं थर्ड एक्झाम्पल, थर्ड फॉर्म्युला काय होता बोला? x रेस टू n dx इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस सी. हा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. आलं लक्षात? सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सगळेच महत्त्वाचे आहेत, पण त्यातल्या त्यात मॅक्सिमम ठिकाणी हा फॉर्म्युला येणार म्हणजे येणार. फोर्थ फॉर्म्युला काय पाहिला होता सांगा? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx इज इक्वल टू लॉग x प्लस सी. व्हेरी गुड. पाचवा फॉर्म्युला काय पाहिला होता बोला? इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x dx इज इक्वल टू e रेस टू x प्लस सी. सहावा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ a रेस टू x dx इज इक्वल टू a रेस टू x अपॉन लॉग a प्लस सी. कळले नक्की? आता फॉर्म्युले लिहिले तुम्ही. आता ज्या पेजवर फॉर्म्युले लिहिलेत त्याच्यानंतर 2 ते 3 पेज सोडून द्या आणि एक्झाम्पल सेक्शनकडे चला. ठीक आहे, आपण एक बेसिक एक्झाम्पल घेऊ, त्याच्यानुसार आपले फॉर्म्युले सगळे काय होतील? पाठ होतील. आलं लक्षात? चला घ्या याच्याकडे चला, एक्झाम्पलकडे चला. मग आपण काय करू? त्याचे फॉर्म्युले परत पाठ करू. 3 पेजेस सोडून द्या. 1 2 3 मिनिमम पेजेस सोडून द्या, म्हणजे आपल्याला फॉर्म्युले नंतर जसे जसे वाढतील त्याच्यात लिहिता येतील. फॉर्म्युला सेक्शन नंतर 3 पेजेस सोडा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय बाळांनो? एक्झाम्पलचं सेक्शन बनवायचे, त्याच्यामध्ये आपले सगळे एक्झाम्पल होतील. चलो मग या एक्झाम्पल्स खूप सिंपल एक्झाम्पल घेऊ. चलो पहिलं एक्झाम्पल घेतलं. चला, इंटिग्रेशन ऑफ 5 dx. चला काय येईल बोला आन्सर? चला व्हेरी गुड. काय येईल सांगा? 5x प्लस सी. कसं काढणार? पहिली गोष्ट काय करायचंय बघा. पहिले डिनोट करताना याला आय डिनोट करायचा. आय म्हणजे काय? पटपट बोला, मी खुर्ची फेकून. आय म्हणजे इंटिग्रल, जी व्हॅल्यू निघणार तिला इंटिग्रल म्हणणार. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5 dx. मग याच्यातला 5 हा कॉन्स्टंट आहे, बाहेर काढला. इंटिग्रेशन कोणाचं घ्यावं लागेल? dx. सो इज इक्वल टू 5. dx चं इंटिग्रेशन किती असतं? x प्लस कोण ऍड करावं लागेल? सी. एवढं मात्र लक्षात ठेवा की सी हा कधी लिहायचा? ज्या वेळेला इंटिग्रेशनचं साईन बाहेर पडेल त्याच वेळेला सी लिहायचं. बघा इथून मी 5 कॉमन काढला, इथं सी ऍड केला का? नाही. ज्या वेळेला इंटिग्रेशन मी सॉल्व केलं, हा 5 तसाच ठेवला, dx चं इंटिग्रेशन आलं x, त्यावेळेला मी त्याच्यामध्ये कोण ऍड केला? सी ऍड केला. कळले? एक्झाम्पल कळले नक्की? घ्या चला. इंटिग्रेशन ऑफ 15 dx. सिंपल एक्झाम्पल आहेत, पण लक्षात राहू द्या. काय आले बोला? 15x प्लस सी. काय करणार सांगा? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 15 dx. 15 कॉमन काढला, इंटिग्रेशन कोणाचं करावं लागेल? dx. सो इज इक्वल टू 15 इंटू dx चं इंटिग्रेशन किती आलं? x प्लस काय आलं? सी. सिंपल एक्झाम्पल घेतोय का? कारण की त्याच्यानुसार आपले फॉर्म्युले पाठ झाले पाहिजेत म्हणून. घ्या थर्ड एक्झाम्पल घ्या चला. इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 7 dx. इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 7 dx. उरका. आले? साईडला तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा असेल तर फॉर्म्युला लिहून ठेवत चला. तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल त्यासाठी लिहायचं असेल तर. बोला किती आले? हां, x रेस टू 8 अपॉन 8. बोला कसं केलं बाळांनो सांगा. सगळ्यात पहिले याला काय नाव दिलं? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 7 dx. मग एक फॉर्म्युला आहे बाळांनो आपला. कोणता? इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx असेल तर मला x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस काय लावावं लागेल? सी. मग इथं काय करणार? x रेस टू n म्हणजे कोण आहे बाळांनो माझा? 7. मग 7 प्लस 1 घ्यावं लागेल इथं. x रेस टू 7 प्लस 1 अपॉन 7 प्लस 1 प्लस काय आलं? सी. म्हणजे काय आन्सर आलं सांगा? x रेस टू 8 अपॉन 8 प्लस सी. दिस विल बी आवर आन्सर. आलंय का नक्की? घ्या अजून एक एक्झाम्पल घ्या चला.
इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 15 dx. करा, खूप सिंपल एक्झाम्पल देतोय बाळांनो. कारण काय बाळांनो, याच्यावरून आपले पुढचे एक्झाम्पल फॉर्म होतील. ऑनलाईन कळतंय बाळांनो? ऑनलाईन ए बाळांनो, बोला पटपट पटपट. नक्की कन्सेप्ट कळलाय? एक्झाम्पल कळतायत नक्की? ओके, चलो करा. झाले का? किती आलंय सांगा चला. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 15 dx. मग मला काय करावं लागेल सांगा? फॉर्म्युला काय? एक्स रेस टू लिहू का डायरेक्ट आता? n प्लस वन. एन म्हणजे किती? 15. 15 प्लस वन किती आला? 16. आणि हा 16 आहे असा खाली लिहून टाकायचा. प्लस काय आलं? सी. आलंय नक्की? घ्या अजून एक एक्झाम्पल घ्या चला. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 7/3 dx. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 7/3 dx. उरका. करा, ट्राय करा चला. मी तर एक्झाम्पल सांगेल बाळांनो, एक लक्षात घ्या, मी काय डायरेक्ट सगळेचे सगळे एक्झाम्पल लिहून तुम्हाला सॉल्व्ह करून देणार नाही. आणि लक्षात, तुम्हाला काय करायचे तर स्वतःहून सॉल्व्ह करता येतात किती बघायचे आपल्याला. ठीक आहे? किती आलंय? आपण आता 3 वर टाका. काय केलं सांगा चला. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लिहिलं असं तुम्ही. सो परत काय येईल सांगा? इज इक्वल टू एक्स रेस टू 7/3 प्लस 1 आपण काय होईल सांगा? 7/3 प्लस 1. अरे कळतंय नक्की? हां, प्लस कोण आलं सांगा? सी. कारण मी इंटिग्रेशनचं साईन काढून टाकलं. चलो, सो इज इक्वल टू एक्स रेस टू 7/3 प्लस 1 म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल मला. काय करणार सांगा? 7 प्लस 3 इंटू 1 किती आला? 3. डिवायडेड बाय किती आलं सांगा? 3. डिवायडेड बाय इथं सुद्धा काय होईल? 7 प्लस 3 इंटू 1 किती? 3. डिवायडेड बाय किती आला? 3. अरे कळतंय? हे क्रॉस मल्टिप्लिकेशन काय केलं आपण? 3 इंटू 1 म्हणजे 3. 7 प्लस 3/3. मग किती येतंय? हा प्लस सी तर तसंच राहणार. सो इज इक्वल टू एक्स रेस टू 7 प्लस 3 किती आला सांगा? 10/3. डिवायडेड बाय इथं पण किती आलंय सांगा? 10/3 प्लस कोण आला? आता हा 3 जर वर गेला तर काय आन्सर येईल सांगा? इज इक्वल टू काय होईल सांगा? 3 एक्स रेस टू 10/3 अपॉन कोण राहिला? 10 प्लस सी. म्हणजे काय केलं? हा जो 3 होता बघा, काय होतं या ठिकाणी आपल्याला? हे असं होतं, एक्स रेस टू 10/3 डिवायडेड बाय काय होता? 10/3. मी फक्त काय केलं? हा 3 वर टाकला. म्हणजे काय आलं सांगा माझं? 3 एक्स रेस टू 10/3 डिवायडेड बाय कोणाला सांगा माझं? 10 प्लस काय आलं? सी. कळले? आन्सर कळले? 3 एक्स रेस टू 10/3 अपॉन 10 प्लस सी. नक्की कळले करे? घ्या उरका चला. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी लिहून घ्या एक्झाम्पल बाळांनो. खूप सिंपल सिंपल एक्झाम्पल आहेत, पण एक्झाम्पल व्यवस्थित लक्ष द्या. ज्यांचं झालं असेल त्यांनी नेक्स्ट एक्झाम्पल घ्या चला. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 5/2 dx. 5/2 हा 5 आहे लक्षात घ्या. एक्स रेस टू 5/2 dx. उरका चला. किती येत आहे सांगा? झाले? काय आले बोला?
बरोबर आहे, करा. काय करावं लागेल सांगा, इज इक्वल टू काय करणार सांगा, फॉर्म्युला काय, एक्स रेस टू एन प्लस वन, एन प्लस वन म्हणजे काय, 5/2 प्लस वन अपॉन काय आलं सांगा, 5/2 प्लस वन प्लस सी. सो इज इक्वल टू एक्स रेस टू 2 इंटू वन किती आला, 2. मग या ठिकाणी काय होईल, 5 प्लस 2 डिवायडेड बाय 2 अपॉन इथं सुद्धा काय झालं सांगा, 5 प्लस 2 डिवायडेड बाय 2 प्लस काय आलं सांगा, सी. मग किती आलं सांगा, इज इक्वल टू एक्स रेस टू 5 प्लस 2 किती असतंय बाळांनो, 7. मग 7/2 आपण इथं पण कोण आलं, 7/2 प्लस सी. हा 2 जर वर गेला तर काय होईल सांगा, 2x⁻⁷ डिवायडेड बाय हा 7 आहे असंच राहिला प्लस किती आलं सांगा, सी. आले नक्की, पक्का काय आन्सर आले, 2x⁻⁷ अपॉन 7 प्लस सी. नक्की कन्सेप्ट कळलं. सो बेसिक जो मेन फॉर्म्युला होता x⁻n dx इंटिग्रेशन कळलं, इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx, त्याचा फॉर्म्युला काय पाहिला आपण, x⁻n+1 अपॉन n+1 प्लस सी. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे म्हणून याच्यावरचे एक्झाम्पल घेतले. ठीक आहे, चलो आता पुढचं एक्झाम्पल घ्या. चला, इंटिग्रेशन ऑफ e⁻x प्लस x⁻e प्लस e⁻e dx प्लस e⁻e dx. लक्ष द्या आता एक मिनिट. सगळ्यात पहिले मी याला नाव दिलं बाळांनो आय इज इक्वल टू हे फंक्शन लिहून घेतलं. लक्ष द्या. मग आता याच्यामध्ये आत्तापर्यंत आपल्याकडे एकच इंटिग्रंड होता. या ठिकाणी इंटिग्रंडमध्ये एकापेक्षा जास्त फंक्शन्स आलेत. मग याला मला सेपरेट करावं लागेल. मग सेपरेट कसं करणार, सो इज इक्वल टू काय करावं लागेल, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, पहिलं कोणी सांगा, e⁻x, प्रत्येकासाठी dx घ्यावा लागतो. लक्षात घ्या, कळले नक्की. प्लस काय होईल सांगा, इंटिग्रेशन ऑफ x⁻e dx, करेक्ट आहे, बोला. प्लस काय होईल सांगा, इंटिग्रेशन ऑफ e⁻e dx. चला सांगा आता, e⁻x चा स्टँडर्ड फॉर्म्युला पाहिलाय आपण. e⁻x चं इंटिग्रेशन काय, e⁻x राहणार. मग या e⁻x चं इंटिग्रेशन काय आलं सांगा, e⁻x प्लस x⁻e चं इंटिग्रेशन काय होईल, बोला पटपट. x⁻e+1 अपॉन e+1 फॉर्म्युला काय सांगा ना. बघा, इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx असेल, फॉर्म्युला काय, x⁻n+1 अपॉन n+1 प्लस सी. म्हणजे इथं जर एकशा बोकंडी काही टर्म आली तर रिझल्ट मध्ये काय करणार, तिच्या बोकंडी त्या टर्म मध्ये 1 ऍड करा, खाली पण 1 ऍड करा. मग इथं एकशा बोकंडी कोणाला आहे सांगा, ई. मग इथं काय येणार सांगा, x⁻e+1 अपॉन कोण येणार, e+1. इथपर्यंत कळलंय का नक्की, अरे कळलंय का नक्की, खरं सांगा. प्लस e⁻e चं इंटिग्रेशन काय येईल, e⁻e+1 कस काय, मला एक सांगा. e⁻e dx, मला विचार करा एक मिनिट, शांतपणे विचार करा. या ठिकाणी x आलाय की नाही, म्हणजे व्हेरिएबलची टर्म आलेली आहे. या ठिकाणी x⁻e म्हणजे व्हेरिएबलची टर्म आलेली आहे. पण e⁻e मध्ये x कुठं आलाय का रे, मग x आलाच नाही म्हणजे तो कोण आहे, कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट आपण कुठं काढतो सांगा, इंटिग्रेशनच्या बाहेर. मग e⁻e जर कॉन्स्टंट बाहेर काढला तर इंटिग्रेशनच्या आतमध्ये कोण राहिलं, dx. अरे कळलंय का नक्की. मग या ठिकाणी काय येईल सांगा, e⁻x प्लस x⁻, बोला काय येईल सांगा, हा x⁻e+1 अपॉन e+1 प्लस हा e⁻e तसाच राहिला. dx चं इंटिग्रेशन किती असतं, x, म्हणजे काय आलं सांगा, e⁻e इंटू x प्लस काय लिहिणार आता, सी. कॉन्स्टंट कधी लिहायचा, ज्यावेळेला सगळे इंटिग्रेशनचे साईन आपण काढणार त्यावेळेला कोण लिहायचा, कॉन्स्टंट. इथं सुद्धा तुम्ही सी लिहिला असतं तरी सुद्धा चाललं असतं, फरक पडत नाही का, कारण इथं सुद्धा आपण काय केलेत, 2 इंटिग्रेशनचे साईन काढलेत. पण नॉर्मली सगळे इंटिग्रेशनचे साईन काढल्यानंतर कोण लिहितो आपण, कॉन्स्टंट. कळलंय नक्की, आन्सर कसं आलं कळलंय. हा e⁻e आपण बाहेर काढला आणि dx चं इंटिग्रेशन किती आलं सांगा, आपलं x, आणि मग आपण प्लस काय लिहिला, सी. घ्या चला, कळले एक्झाम्पल, कळले ऑनलाईन, कळले बाळांनो नक्की. ए बाळांनो बोला पटपट पटपट, कन्सेप्ट नक्की कळलाय का. अजून एक एक्झाम्पल देणार आहे मग तुम्हाला मी याच्यावर. चलो गुड, उरका पटपट चला.
झाले. देऊ एक्झाम्पल, चला घ्या अजून एक एक्झाम्पल घ्या. चला झाले नक्की लिहून झाले ना, बरं का पटपट बाळांनो. देऊ नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. चला I is equal to integration of x raised to e plus a raised to x plus a raised to a dx. करा चला, सॉल्व करा चला पटपट उरका. मगाच्या सारखंच एक्झाम्पल आहे, फक्त काय चेंज आहे, एक फॉर्म्युला फक्त चेंज होतोय. करा सॉल्व चला. आले बोला. करेक्ट आहे. चलो काय केलं सांगा बाळांनो. या ठिकाणी पहिले सेपरेट करून घेऊ. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू ई डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू ए डी एक्स. मग पुढं काय करणार सांगा. या ठिकाणी एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरावा लागेल. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय, एक्स रेस टू ई प्लस वन अपॉन काय आलं ई प्लस वन. हे कळलं नक्की. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय असतो, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस ए रेस टू एक्स चं इंटिग्रेशन काय असणार, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस आता ए रेस टू ए चं इंटिग्रेशन काय असेल, तर याच्यातला ए रेस टू ए काय होणार सांगा. ए रेस टू ए कॉमन निघला, कळतंय नक्की. लिहू डायरेक्ट आता. आणि इंटिग्रेशन कोणाचं काढावं लागेल, डीएक्स. डीएक्सचं इंटिग्रेशन किती असतं एक्स. आता सगळे इंटिग्रेशन निघले म्हणजे आन्सर मध्ये कोण ऍड करणार मी, सी. कळलंय नक्की. पक्का एक्झाम्पल कळलेत. चालायचंय पुढं. चलो घ्या. बघा लक्षात घ्या बाळा, मी इतक्या सिंपल एक्झाम्पल बसून लिहितोय, पण तरी सुद्धा हे एक्झाम्पल 2-2 मार्काला पेपरला विचारलेत. पण सॉल्व्ह करताना तुम्हाला वाटत असेल सर याच्यात काहीच नाहीये. म्हणून पहिले आपण बेस पूर्ण क्लिअर करू बाळांनो. एकदा बेसिक फॉर्म्युले तुमचे लर्न झाले मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. घ्या नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. I is equal to integration of x raised to 5 plus x raised to e plus a raised to x dx plus a raised to x dx. करा चला. झालं की सांगा. झालं. अरे वा. झाले घरी. बोला काय केलं सांगा. सब प्रत्येकाला सेपरेट केलं. इज इक्वल टू काय केलं सांगा, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 5 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ काय केलं सांगा, एक्स रेस टू ई dx प्लस इंटिग्रेशन ऑफ काय केलं, ए रेस टू एक्स dx. सांगा काय होईल सांगा. एक्स रेस टू 5 चं इंटिग्रेशन कोणता फॉर्म्युला वापरणार, एक्स रेस टू एन चा. काय फॉर्म्युला आहे, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. मग एक्स रेस टू 5 चं इंटिग्रेशन काय होईल सांगा, एक्स रेस टू 5 प्लस वन अपॉन 5 प्लस वन. नक्की कळलं. पुढं प्लस एक्स रेस टू ई चं इंटिग्रेशन काय होईल सांगा. बोला. हा एक्स रेस टू ई प्लस वन अपॉन परत फॉर्म्युला कोणता, एक्स रेस टू एन चा प्लस ए रेस टू एक्स चं इंटिग्रेशन काय.
व्हेरी गुड. ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस कोणाला सांगा सी. फक्त इथं व्हॅल्यूला टॅली करून घ्या. एक्स रेस टू 5 प्लस 1 अपॉन 6 प्लस काही सांगा एक्स रेस टू ई प्लस 1 अपॉन ई प्लस 1 प्लस इथं कोणाला सांगा ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस कोणाला सी. नक्की कळले? पक्का? काय आलं? अच्छा इथं पण 5+1 लिहू ना आपण. करेक्ट बाळांनो. 5+1च्या ऐवजी काय लिहिले ते मी 6 लिहिलं. कळले नक्की? एक्झाम्पल कळले? घ्या चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. झाले ना? ऑनलाईन एक्झाम्पल नक्की कळले का रे बाळांनो? ऑनलाईन एक्झाम्पल मध्ये काही डाऊट असेल तर विचारा पटकन. नक्की कन्सेप्ट पूर्ण क्लिअर आहे? काही डाऊट आहे एक्झाम्पल मध्ये? ऑनलाईन नक्की कळले बाळांनो? हो 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 ओके चलो घ्या. नेक्स्ट घ्या एक्झाम्पल बाळांनो. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स प्लस क्यूब रूट ऑफ एक्स स्क्वेअर डीएक्स. आता एक फक्त हे एक्झाम्पल आपण नंतर सॉल्व्ह करू. मी तुम्हाला पहिले काय करतो, क्यूब रूट स्क्वेअर रूट आलं तर पहिले काय करायचं आहे समजून घ्या. लक्षात घ्या. हे ऑलरेडी मी फर्स्ट सेमला डेरिव्हेटिव्हच्या वेळेला सांगितलं होतं. आता परत एकदा व्यवस्थित रिवाइज करतो. या गोष्टी लक्षात ठेवा. आता जर मला असं दिलेलं असेल बाळांनो रूट एक्स, तर रूट एक्सला लिहिताना नेहमी लिहायचं एक्स रेस टू 1/2. काय लिहायचं सांगा? 1/2. का? कारण हे कोणतं रूट आहे? स्क्वेअर रूट. जर असं दिलेलं असेल क्यूब रूट ऑफ एक्स, तर याला डिनोट कसं करायचं? एक्स रेस टू 1/3. असं दिलेलं असेल फोर्थ रूट ऑफ एक्स, तर याला डिनोट कसं करणार? एक्स रेस टू 1/4. हे तर नक्की कळले? व्यवस्थित लक्षात घ्या. इकडं स्क्वेअर रूट लिहिताना एक्स रेस टू 1/2, क्यूब रूटला एक्स रेस टू 1/3, फोर्थ रूट म्हटलं तर काय लिहायचं? एक्स रेस टू 1/4. मग आता अजून बघा, जर समजा असं दिलेलं असेल क्यूब रूट ऑफ आणि इथं एक्स रेस टू 5 लिहिला. काय लिहिला? एक्स रेस टू 5. मग याचा अर्थ काय बघा, इथं मी एक्स रेस टू 1/4 लिहिलं. इथं काय करणार मी? हा एक्स रेस टू 5 मी आहे असंच लिहिणार. कळतंय? आणि क्यूब रूट म्हणजे काय असतं सांगा? क्यूब रूट म्हणजे काय असतो? त्याच्या बोकांडी कोण लिहायचा? 1/3. मग ही आतमधली टर्म लिहिली, त्याच्या बोकांडी कोण लिहिलं सांगा मी? 1/3. मग हा 5 आणि 1/3चं काय होणार? मल्टिप्लिकेशन. सो आन्सर किती येणार? एक्स रेस टू 5/3. काय सांगा? एक्स रेस टू 5/3. या गोष्टी माहिती असू द्या. नंतर लिहितील सांग. थांब लक्ष द्या. नंतर लिहा, पहिले समजून घ्या. मग आता अजून बघा, असं जर असतं तर काय केलं असतं बघा. इंटिग्रेशन नाही, स्क्वेअर रूट ऑफ एक्स रेस टू 3. आता एक्स रेस टू 3 पहिले लिहून घ्या आणि त्याच्या बोकंडी स्क्वेअर रूट म्हणजे कोण येणार सांगा? 1/2. म्हणजे याचा आन्सर काय येईल सांगा? एक्स रेस टू 3/2. कळलं? मग ज्या वेळेला एक्झाम्पल मध्ये अशा स्क्वेअर रूटच्या टर्म आलेल्या असतील तर पहिले तुम्ही त्याला कशामध्ये एक्सप्रेस करा? पॉवरच्या टर्म मध्ये काय करा? एक्सप्रेस करा. मग पॉवरच्या टर्म मध्ये एक्सप्रेस केलं की आपल्याला एक्स रेस टू n चा फॉर्म्युला यूज करता येईल. ठीक आहे? अजून एक, आता ज्या वेळेला 1/x दिलेला असेल तर या ठिकाणी x ची पॉवर 1 आहे. तो जर वर गेला तर तो होणार एक्स रेस टू -1. अजून बघा, जर 1/x स्क्वेअर असेल तर याला मी काय लिहिणार सांगा? एक्स रेस टू -2. हा 2 जर वर गेला तर काय होतं? -2. जर असं दिलेलं असेल एक्स रेस टू 1/x रेस टू 5/2, तर याला काय लिहिणार सांगा? एक्स रेस टू, बोला वर गेला एक्स रेस टू 5/2 प्लस होता, वर गेल्यावर काय झाला? -5/2. कळले नक्की? सो ज्या वेळेला टर्म वर जाईल त्यावेळेला तिचा पॉवर काय होणार? मायनस. नक्की कन्सेप्ट कळलाय? मग आता बघा, या टर्मच्या आधारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. मग सगळ्यात पहिले काय दिलंय सांगा मला? आय ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो आय इज इक्वल टू याला मी पहिले काय करतो सांगा? या पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहितो. मग हा 1 मी आहे असंच लिहिला. रूट एक्स, स्क्वेअर रूट ऑफ एक्सला मी कसं लिहिणार सांगा? एक्स रेस टू 1/2. मग सांगा रूट एक्सला काय लिहिलं सांगा? एक्स रेस टू 1/2. इथपर्यंत कळलं नक्की? प्लस इथं काय दिलंय सांगा? एक्स स्क्वेअरचा काय केलंय? क्यूब रूट. मग मी या एक्स स्क्वेअरला तर पहिले एक्स स्क्वेअर ठेवलं. रेस टू कोण येईल सांगा? क्यूब रूट म्हणजे रेस टू कोणाला? 1/3. अरे कळलंय नक्की? कळलंय का? सो इज इक्वल टू, आता मी काय करतो, हा एक्स रेस टू 1/2 जर वर टाकलं तर काय होईल सांगा? हा एक्स रेस टू काय होईल? -1/2 झाला. नक्की कळलं? प्लस हा कोणाला सांगा?
एक्स रेस टू 2 इंटू 1/3 किती आला 2/3 dx. अरे कळलं. मग आता मी याला काय करणार सेपरेट. नक्की कळलं. पहिले ज्या वेळेला स्क्वेअर रूट दिलेला असेल क्यूब रूट दिलेला असेल तर पहिले त्याला पॉवरच्या टर्म मध्ये एक्सप्रेस करावं लागेल आणि मग सॉल्व्ह करावं लागेल. परत एकदा सांगतो, कळलं नसेल तर लक्ष द्या. या एक्झाम्पल मध्ये मी काय काय केलं व्यवस्थित समजून घ्या. काय केलं, हा जो रूट एक्स होता इंटिग्रेशन ऑफ 1 रूट एक्सला लिहिलं एक्स रेस टू 1/2 प्लस इथं एक्स रेस टू 2 तसाच ठेवला. क्यूब रूट असेल तर मला लिहावं लागतं रेस टू 1/3. मग याला थोडं सिम्प्लिफाय केलं. हा dx तर तसंच राहणार बाळांनो. हे काही मी अजून इंटिग्रेशन सॉल्व्ह केलेलं नाही. सो इंटिग्रेशन ऑफ हा एक्स रेस टू 1/2 वर गेल्यावर काय झालं एक्स रेस टू -1/2 प्लस 2 इंटू 1/3 किती आलं सांगा एक्स रेस टू 2/3 इंटू कोणाला सांगा dx. आता मला याला काय करता येईल सांगा सेपरेट. चलो सो इज इक्वल टू इंटिग्रेशन. बरं डायरेक्ट सांगा चला आता. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला आहे ना. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय एक्स रेस टू एन प्लस वन. एन प्लस वन एन म्हणजे कोण आहे -1/2 प्लस 1 आला डिवायडेड बाय काय आला सांगा -1/2 प्लस 1. कळलं नक्की. फॉर्म्युला काय वापरला एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. पुढे सांगा प्लस इथं फॉर्म्युला काय वापरावं लागेल एक्स रेस टू 2/3 प्लस 1 अपॉन 2/3 प्लस 1 आणि प्लस काय लावावं लागेल सी. का कारण इंटिग्रेशन दोन्हीचं साईन माझं गेलं. कळलं. याला तुम्ही सेपरेट करून ठेवलं असतं तरी चाललं असतं. अरे कळतंय. वाटलं असतं तुम्हाला याच्यामध्ये एक स्टेप ऍड करायची तर करा. काय स्टेप ऍड करणार सांगा सेपरेट करा. इज इक्वल टू काय होईल सांगा इंटिग्रेशन ऑफ पहिले काय लिहिणार एक्स रेस टू -1/2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ काय लिहिणार सांगा एक्स रेस टू 2/3 dx. अरे कळले नक्की. मग याला आता सिम्प्लिफाय करायचंय. मग याला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल सांगा. याला सिम्प्लिफाय जर करायचं असेल काय होईल सांगा इज इक्वल टू एक्स रेस टू सांगा हा -1 तसंच राहिला प्लस सांगा 2 इंटू 1 किती आलं 2. क्रॉस मल्टिप्लाय करायचं ना -1 तसंच राहिला 2 इंटू 1 किती आलं 2 डिवायडेड बाय किती आला 2 डिवायडेड बाय खाली पण 30 टर्म राहणार ना. सांगा काय होईल -1 बोला प्लस 2 डिवायडेड बाय 2. नक्की कळलं कसं आलंय. प्लस इथं काय होईल सांगा एक्स रेस टू 2/3 प्लस 1 आहे सांगा 2 प्लस 3 इंटू 1 किती आला 3 डिवायडेड बाय काय आला 3. या पूर्ण टर्मला डिवाइड कसं करणार सांगा 2 प्लस 3 डिवायडेड बाय 3 आणि प्लस कोणाला सी. करा सिम्प्लिफाय. मग याला काय होईल सांगा इज इक्वल टू सांगा एक्स रेस टू 2 मधून 1 गेला किती राहिला 1. बघा -1 प्लस 2 किती असणार सांगा 1 आणि खाली कोण आहे 2 म्हणजे कोणाला सांगा एक्स रेस टू 1/2 अपॉन कोणाला सांगा 1/2. कळलंय का नक्की. प्लस इथं किती आलंय सांगा एक्स रेस टू 2 प्लस 3 किती आला 5/3. कळलंय. डिवायडेड बाय कोणाला सांगा 5/3 प्लस कोणाला सी. आता हा 2 वर नेता येईल ना मला. मग काय येईल सांगा माझा आन्सर इज इक्वल टू 2 एक्स रेस टू 1/2 प्लस हा 3 वर गेला तर काय होईल 3 एक्स रेस टू 5/3 प्लस काय आलं सांगा सी. अरे कळलंय नक्की. अरे आपण 5 राहिलं व्हेरी गुड. आपण कोण राहिला हा 5. इथं तर आपण मध्ये कोण राहिलंय 1 तर 1 नाही लिहिला तरी चाल. कळले. याला परत तुम्हाला एक्स रेस टू 1/2 ला रूट एक्स लिहायचं असेल तर लिहू शकता. म्हणजे याला तुम्हाला बघा लक्षात घ्या याला जर अजून चांगल्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहू शकता बघा इज इक्वल टू 2 इंटू एक्स रेस टू 1/2 म्हणजे कोण झाला सांगा रूट एक्स झाला की नाही प्लस हा 3/5 मी आहे असाच ठेवला 3/5 एक्स रेस टू 5/3 ला बघा मी हा एक्स रेस टू 5 लिहिला आणि याच्यामध्ये क्यूब रूट काढलं. जमेल का असं बघा हा 3/5 बाहेर ठेवला एक्स रेस टू 5 ठेवला आणि त्याचं 1/3 म्हणजे कोणतं रूट क्यूब रूट. मग त्याला लिहिताना काय लिहिलं क्यूब रूट आणि प्लस काय लिहिलं सी. पण हे असं लिहिलंच पाहिजे असं नाही. तुम्ही एवढं जरी आन्सर ठेवलं तरी चालण्यासारखं आहे. कळले नक्की. चलो घ्या ऑनलाईन कळलंय ए ऑनलाईन कळलं आहे का बोला रे बाळांनो नक्की क्लिअर आहे कन्सेप्ट. बघा हळूहळू एक्झाम्पल जे आहेत त्याची डिफिकल्टी लेवल वाढत चालली आहे पण एक्झाम्पल मात्र तसे काय अवघड नाहीयेत. आलं लक्षात. जर बेस क्लिअर असेल तर एक्झाम्पल प्रॉपर कळतील.
5-6 तारखेपासून बरेचसे कॉलेज सुरू व्हायचा प्रयत्न करतायत म्हणजे सुरू करतायत. 5 तारीख 6 तारीख है ना, आणि लगेच 10 फेब्रुवारीला पेपर आहे. कॉलेज तुमचे 10 दिवस लेट होऊ द्या, नाही तर 15 दिवस लेट होऊ द्या. MSBT काय डोकं लावणार नाही. MSBT काय करणार, ज्या टायमिंगला क्लास टेस्ट आहे त्याच टायमिंगला क्लास टेस्ट कंडक्ट करणार. मग आपण मस्तपैकी 10-12 तारखेला 15 तारखेला कॉलेजला आल्यानंतर आपल्याला वाटेल हा आता मॅच सुरू झालं, तोपर्यंत ते मॅच निम्म्याच्या वर निघून गेलेलं असेल. सो डेमो लेक्चर चुकूनही मिस करू नका. हे लेक्चर परत रिपीट होणार नाहीत, हेच लेक्चर पुढं कंटिन्यू होणार आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी घेतानाच एवढं हळूहळू घेतोय बाळांनो. ठीक आहे, पूर्ण बेस तुमचा क्लिअर होईल याच पद्धतीने घेतोय. त्याच्यामुळे सांगतोय लेक्चर कुठल्याही परिस्थितीत मिस करू नका. उरका चला. म्हणजे फक्त 5-6 फॉर्म्युले बघितले बाळांनो, आणि 6 फॉर्म्युले 6 मधला त्यातल्या त्यात x⁻n चाच मेन फॉर्म्युला आहे बाळांनो, है ना. श्रावणी थँक्यू बाळा. उरका चला, झाले का रे. बघा आता शिका आपण 6 फॉर्म्युले बघितले, आणि 6 फॉर्म्युल्यावरचे तुम्ही एक्झाम्पल काउंट केले असेल 10 ते 12 एक्झाम्पल तर त्याच्यातच झाले असतील. ठीक आहे, मग जसं जसं अजून आपले ट्रिग्नोमेट्री इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले सुरू होतील. ठीक आहे, काही मिसलेनियस फॉर्म्युले आहेत, हे ज्यावेळेला सुरू होतील त्यावेळेला आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल घेऊ. सुरुवातीला सगळे फॉर्म्युले लिहून घेतले तर तुमचं कन्फ्युजन होईल, म्हणून आपण फॉर्म्युले जसे जसे येतील त्यानुसार एक्झाम्पल करू. झाले एक्झाम्पल. उरका पटपट चला. देतो बाळांनो 1-2 मिनिटं फक्त. चला घ्या, उरक पटपट चल. घ्या नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. I is equal to integration of cube root of x in bracket x square plus x square plus x minus 1 dx. लक्ष द्या. आता इथं मला एक सांगा, ही एक वेगळी टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे. मग या दोन टर्म मध्ये काय सांगा. मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणता रूल. UV रूल, प्रोडक्ट रूल. असला रूल आपल्या इंटिग्रेशन मध्ये नाही, लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण UV रूल वापरायचो, आठवतंय. U इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ V प्लस V इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ U. हा रूल मात्र इंटिग्रेशन मध्ये नाही, कळलं. मग इंटिग्रेशन मध्ये मल्टिप्लिकेशन वगैरे जर आल्या ना, तर त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर लाईटे म्हणून रूल आहे. लाईटे म्हणजे सगळे फंक्शनचे काय आहेत बाळांनो, इनिशियल. L म्हणजे लॉगॅरिथम, I म्हणजे इनवर्स, A म्हणजे अल्जेब्रिक, T म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक, आणि E म्हणजे एक्सपोनेन्शियल. पण तो आत्ता नाहीये. मग असं एक्झाम्पल आलं तर काय करायचं. मग लक्ष द्या, पहिली गोष्ट आपण ना याला काय करू, व्यवस्थित लिहून घेऊ बाळांनो. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यूब रूट ऑफ एक्सला कसं लिहिता येईल सांगा. हां, व्हेरी गुड. x⁻1/3 इंटू ब्रॅकेटमध्ये कोणाला, x² प्लस x मायनस 1 dx. आता या x⁻1/3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करता येईल सांगा. मग काय येईल सांगा. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ या x⁻1/3 इंटू कोणाला सांगा, x². नाही कळलं, काय केलं सांगा. बाहेरच्या टर्मनी आतमधल्या प्रत्येक टर्मला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. सांगा परत काय होईल सांगा. प्लस x⁻1/3 या x⁻1/3 ने कोणाला मल्टिप्लाय केलं, x ला मल्टिप्लाय केलं. नंतर साइन कोणतं आहे सांगा, मायनस. परत काय केलं सांगा, x⁻1/3 त्यांनी कोणाला मल्टिप्लाय केलं, 1 ला, आणि त्याच्या पुढे कोण लिहिलं मी, dx. नाही कळलं काय केलं ते, नक्की कळलं. काय केलं सांगा, x⁻1/3 ने पहिले x² ला मल्टिप्लाय केलं, प्लस x⁻1/3 ने x ला मल्टिप्लाय केलं. नंतर साइन मायनस आहे म्हणून मायनस ठेवलं. x⁻1/3 ने कोणाला मल्टिप्लाय केलं, 1 ला, आणि मग या सगळ्यांच्या शेवटी कोण लिहिलं मी बाळांनो, dx. आता मला सांगा x⁻1/3 इंटू x² काय येईल सांगा. हा काय होणार सांगा. बघा लॉ काय, लॉ ऑफ इंडायसेस काय सांगतो, x⁻m इंटू x⁻n असेल तर त्या ठिकाणी x⁻ काय होणार, m+n. अरे कळत आहे नक्की.
दोघांची मल्टिप्लिकेशन आहे, बेसमध्ये एक्स आहे तर त्या पॉवरची ऍडिशन होणार. ठीक आहे. मग आता इथं काय होईल सांगा, इज इक्वल टू इंटिग्रेशन साईन तसंच ठेवलं. इथं एक्स रेस टू हा 1/3 इंटू 2. आता मग याला काय करावं लागेल, 1/3 प्लस 2. नक्की कळलंय. प्लस सांगा इथं काय होईल, एक्स रेस टू 1/3. इथं काहीच नाही म्हणजे पॉवर किती होती 1. मग 1/3 प्लस किती येणार 1. कळतंय का नक्की. मायनस एक्स रेस टू 1/3 नी 1 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे तेच राहणार ना. काय राहील सांगा, एक्स रेस टू 1/3 इंटू कोण आलं सांगा या ठिकाणी डीएक्स. काय केलं कळलं. काय केलं, दोघांचे बेस सेम होते, मग पॉवरची काय केली मी ऍडिशन केली. आता परत याला अजून सिम्प्लिफाय करा. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सांगा काय येईल, एक्स रेस टू 3 करू का डायरेक्ट आता सांगा, क्रॉस मल्टिप्लाय 3 इंटू 2 किती आला, अरे बोला ना, 3 दुने किती 6, 6 अधिक 1 किती आला 7, म्हणजे किती आलं 7/3 आलं का. डिवायडेड बाय पण काय येईल सांगा, डिवायडेड बाय काही येणार नाही अजून, कारण मी अजून इंटिग्रेशन काढत नाही. लक्षात घ्या, मी हे इंटिग्रेशन बाहेरच आहे, मी फक्त याला सिम्प्लिफाय करतोय की 1/3 प्लस 2 किती आला 7/3. प्लस इथं किती येईल सांगा चला, एक्स रेस टू सांगा बटपट 3 इंटू 1 किती आला 3, 3 प्लस 1 किती 4, म्हणजे किती आला 4/3. मायनस इथं किती आला सांगा, एक्स रेस टू 1/3 इंटू कोण आलंय सांगा डीएक्स. हे नक्की कन्सेप्ट कळलाय. आता आपल्या फॉर्म मध्ये एक्झाम्पल आलं ना, आता याला काय करा सेपरेट. मग याला सेपरेट करायचं म्हणजे कसं सेपरेट करायचंय, प्रत्येकाचं इंटिग्रेशन काय करा सेपरेट सेपरेट करा. म्हणजे नक्की काय करा सर ते लक्ष द्या. सो पुढे काय करावं लागेल सांगा, सो विच इज इक्वल टू काय होणार सांगा, इंटिग्रेशन ऑफ पहिले कोण राहील सांगा, एक्स रेस टू 7/3 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ बोला एक्स रेस टू 4/3 dx पुढे सांगा मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 1/3 dx. नक्की कळलंय का. सेपरेट केलं. प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला कोणता होता, एक्स रेस टू एन चा. सांगा काय येणार मग बोला, इज इक्वल टू हा एक्स रेस टू बोला पटपट 7/3 प्लस 1 अपॉन 7/3 प्लस 1. कोणता फॉर्म्युला आहे सांगा, एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. चलो इकडं सांगा प्लस काय येईल सांगा, एक्स रेस टू 4/3 प्लस 1 अपॉन 4/3 प्लस 1. सांगा इकडं काय येईल मायनस एक्स रेस टू 1/3 प्लस 1 अपॉन 1/3 प्लस 1. प्लस कोण येणार सी, हा सी तर कॉन्स्टंट आपण काढून ठेवला. इंटिग्रेशनचं साईन काढलं की कोण येणार कॉन्स्टंट. सिम्प्लिफाय करा चला सांगा काय येईल बोला, इज इक्वल टू एक्स रेस टू 3 इंटू 1 किती आला 3 प्लस 7 किती आलं, म्हणजे इथं व्हॅल्यू किती आली 10/3 अपॉन कोण आलं सांगा 10/, वरचीच टर्म खाली येणार ना बाळांनो, कारण एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 म्हणजे ही आणि ही टर्म सेम राहणार. प्लस काय येईल सांगा इथं एक्स रेस टू 3 इंटू 1 3 प्लस 4 म्हणजे किती आलं 7/3 अपॉन कोण येणार मायनस इथं काय येईल सांगा एक्स रेस टू 3 इंटू 1 3 इंटू 1 3 प्लस 1 किती आलं सांगा 4/3 अपॉन कोण आलं सांगा प्लस किती आलं सी. मग आता या 3 ला वर नेऊ का सांगा, मग काय येईल सांगा, इज इक्वल टू 3x रेस टू 10/3 अपॉन 10 प्लस हा 3 परत वर गेल्यावर 3x रेस टू 7/3 अपॉन 7 मायनस बोला परत हा 3 वर गेल्यावर 3x रेस टू 4/3 अपॉन 4 प्लस किती आलं सी. सो दिस विल बी आवर फायनल आन्सर. नक्की कळले पक्का. काय केलं एक्झाम्पल मध्ये ए बाळांनो ऑनलाईन काय रे बाळांनो नाही कळलं सांगतो परत 1 मिनिट. ज्यांचं झालं त्यांनी लिहून घ्या, ज्यांचं नाही झालं त्यांना मी परत एकदा काय करतो एक्झाम्पल रिपीट करतो. ठीक आहे उरका चला सांगतो बाळांनो. कोमल साक्षी 1-2 मिनिटं थांबा बाळांनो सांगतो. लिहून घ्या पहिले एक्झाम्पल लिहून घ्या, मग मी परत एकदा एक्झाम्पल काय करतो एक्सप्लेन करतो. ठीक आहे. ज्यांना कळलं नाही त्यांच्यासाठी परत एकदा रिपीट सांगतो, लक्ष द्या व्यवस्थित.
काढू शकता बाळांनो, ऑनलाईन 3 कॉमन काढता येऊ शकतो. यश करेक्ट आहे बाळांनो, काढता येतो, काही प्रॉब्लेम नाही. याच्यामधून जर तुम्ही 3 कॉमन काढला तरी सुद्धा चालेल, आन्सर लिहिताना आहे असं ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. जर 3 कॉमन काढायचं असेल तर काय करणार तुम्ही बघा, इज इक्वल टू काय करणार, हा 3 कॉमन काढला, आन्सर मध्ये काय येईल, x⁻10/3 अपॉन 10 प्लस हा 3 कॉमन निघलाय म्हणजे कोण राहिलं, x⁻7/3 अपॉन 7 मायनस नेक्स्ट साईन कोणतं आहे आपलं, मायनस, इथं मायनस घेतलं, हा 3 निघला म्हणजे कोण आलं, x⁻4/3 अपॉन 4 प्लस c. लक्षात. सो अशा पद्धतीने 3 कॉमन काढलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही बाळा. एक लक्षात घ्या, कॉमन काढला तरी चालणार आहे, नाही काढलं तरी चालणार आहे, कारण की आपण इंटिग्रेशनच्या फॉर्म्युलानुसार आन्सर काय आलंय याला आपल्याला महत्व आहे. उरका चला. झाले घरी. चल लक्ष द्या, ज्यांना कळलं नसेल एक्झाम्पल त्यांनी व्यवस्थित परत एकदा लक्ष द्या. काय केलं बघा, लक्षात घ्या, हा क्यूब रूट ऑफ एक्स होता बाळांनो, क्यूब रूट ऑफ एक्सला काय लिहिलं, x⁻1/3, ही टर्म आहे अशीच ठेवली. नंतर काय केलं, या x⁻1/3 नी आतमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं, मग हा x⁻1/3 आला, इंटू कोणाला सांगा, हा x², परत x⁻1/3 घेतला, इंटू कोणाला सांगा, हा x म्हणजे काय, x⁻1 मायनस, परत काय केलं, हा x⁻1/3 घेतला आणि त्याला कोणावर मल्टिप्लाय केलं, 1 ला मल्टिप्लाय केलं. मग आता बघा, ज्या वेळेला कधीही मल्टिप्लिकेशन करताना जर बेस सेम असतील आणि मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची ऍडिशन होती. मग या ठिकाणी दोघांचा बेस सेम आहे म्हणून मी x लिहिला आणि पॉवर मध्ये काय केलं, हा 1/3 आणि 2 या दोघांची काय केली, ऍडिशन. इथं सुद्धा काय करणार मी, पॉवर मध्ये 1/3 आहे आणि 1 या दोघांची ऍडिशन मायनस, इथं परत काय केलं सांगा, मी हा 1/3 आहे असं असलेला, का, कारण की इथं 1 आहे, 1 इंटू x⁻1/3 म्हणजे x⁻1/3 होणार, कारण कुठल्याही नंबरला 1 नी मल्टिप्लाय केलं की तोच राहणार, इंटू dx. मग नंतर काय केलं बघा, इथं आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं, तुम्हीच बघा, x⁻1/3 + 2 जर असेल तर काय होईल, x⁻, हा 1 तसाच राहणार, प्लस 3 इंटू 2 किती आला, 6 डिवायडेड बाय काय राहील, हा 3. सो इज इक्वल टू काय येणार, x⁻, 1 + 6 किती आला, 7 डिवायडेड बाय काय आलं, 3. म्हणजे या ठिकाणी कोण येणार, x⁻, कोण आला, 7/3. तसंच पुढं काय केलंय बघा, इथं काय केलं, 1/3 + 1 होता, 3 इंटू 1 आला 3, 3 + 1 किती आला, 4, म्हणून कोण आला, 4/3, आणि हा x⁻1/3 आहे असं लिहिला. नंतर मी काय केलं, या प्रत्येकाला सेपरेट केलं, म्हणजे 7/3 x⁻7/3 dx वेगळा घेतला, x⁻4/3 dx वेगळा घेतला, x⁻1/3 dx वेगळा घेतला, आणि मग आपला x⁻n+1 चा फॉर्म्युला वापरला, काय, इंटिग्रेशन ऑफ x⁻n आलं तर x⁻n+1 अपॉन n+1, मग x⁻7/3 + 1 अपॉन 7/3 + 1, मग तिन्ही ठिकाणी हा फॉर्म्युला वापरला. मग क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, मग क्रॉस मल्टिप्लाय करताना परत काय केलं सांगा, हा 3 होता बघा, या 3 नी मल्टिप्लाय केलं 1 ला, 3 इंटू 1 किती आला, 3, 3 इंटू 1 3, 3 + 7 किती, 10, आणि डिवायडेड बाय 3, मग 10/3. खाली पण तसंच बघा, 3 इंटू 1 3, 3 + 7 किती, 10, 10 डिवायडेड बाय काय आलं, 3, कारण की एक्सचा जो पॉवर येणार तोच डिनॉमिनेटर मध्ये येणार, कारण फॉर्म्युला असतोय x⁻n+1 अपॉन n+1, मग तो n+1 आहे तसाच्या तसा खाली येईल. पुढे काय केलं बघा, अजून x⁻, इथं पण काय केलं, 3 इंटू 1 3, 3 + 4 किती आला, 7/3 अपॉन 7/3, इथं पण 3 इंटू 1 3, 3 + 1 किती आला, 4, 4/3 अपॉन 4/3, आणि नंतर काय केलं सांगा, हे जे 3 आहे हा 3 वर घेतला इथं,
मग हा 3 वर घेतल्यानंतर काय झालं 3x⁻10/3 हा 10 आहे असंच लिहिला, इथला 7 आहे असंच राहिला, हा इथला 4 हा आहे असंच राहिला, कळलं प्लस सी, आणि या सगळ्यांमधून 3 हा काय केला सांगा कॉमन काढला. कळले नक्की? अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. ऑनलाईन कळले बाळांनो? आता ए बाळांनो बोला पटपट पटपट. कोमल, साक्षी, ए बाळांनो नक्की कन्सेप्ट कळलेत? चालायचंय पुढं? घ्या चला एक एक्झाम्पल घ्या. चला झाले नक्की? घ्या. इंटिग्रेशन ऑफ x इंटू x-1 dx. उरका x इंटू इंटिग्रेशन ऑफ x इंटू x-1 काय करताल सांगा. चला इथं हां x-1 त्याचा फॉर्म्युला वापरताल बघा. आपण असा फॉर्म्युला पाहिलाय का रे, a-b² कुठं पाहिला आपण? फर्स्ट सेमिस्टरला पाहिला आहे की नाही? अरे काही बने फर्स्ट सेमिस्टरला नाही, आपण 4थी 5वीलाच पाहिलेत a-b² काय फॉर्म्युला आहे सांगा? a² - 2ab + b². मग इथं माझ्याकडे x-1 आहे, x-1 काय येईल सांगा? a म्हणजे x, a² म्हणजे x² -2 a म्हणजे कोण आहे माझा? x इंटू b म्हणजे कोण आहे माझा? 1. अरे कळतंय का नक्की? प्लस b² b म्हणजे कोण आहे? 1 + 1² मग काय येईल सांगा? x² - 2x + 1. नाही कळलं? लक्ष द्या गुंगू नका. काय केलंय सांगा? या ठिकाणी x² - 2 × x × 1 किती आला? 2x प्लस काय आला? 1. मग मी काय करणार बाळांनो या ठिकाणी i = याला i नाव देऊन ठेवतो मी. इंटिग्रेशन ऑफ हा x आहे असाच ठेवला आणि इथं फॉर्म्युला वापरला. x-1 चा काय फॉर्म्युला आलाय सांगा? काय आलाय आन्सर? x² - 2x + 1 इंटू कोण आलं? dx. मग आता या x ने आत मल्टिप्लाय करून घेऊ. काय येईल सांगा? = इंटिग्रेशन ऑफ x इंटू x² बोला मायनस काय येईल सांगा? x इंटू कोण आला? 2x. सो x इंटू कोण आला? 2x प्लस काय होईल सांगा? x इंटू 1 किती राहणार? x आणि याच्या पुढे काय लिहिलं मी? dx. नक्की कळलं? सांगा आता x इंटू x² म्हणजे किती आला? x³. कस काय? कारण याचा पॉवर किती आहे? 1. 1 + 2 किती आला? 3 म्हणजे इंटिग्रेशन ऑफ x³ मायनस x इंटू x किती होणार? x² हा 2 तसाच राहिला. सो -2x² प्लस x dx. आता याला काय करावं लागेल सांगा? सेपरेट करावं लागेल. काय करणार सांगा? = हा इंटिग्रेशन ऑफ x³ dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 2x² dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x dx. अरे कळले नक्की? चलो मग पुढे काय करणार सांगा? फॉर्म्युला बोला चला. x³ चं इंटिग्रेशन काय होईल सांगा? x⁻⁴ बोला पटपट. 3 + 1 म्हणजे किती? लिहू का आता डायरेक्ट? 3 + 1 म्हणजे किती असतो? 4. मग काय होईल सांगा? 4/4. नाही कळलं? नक्की? मायनस सांगा हा 2 कॉमन काढला, 2 काय केला? कॉमन. इंटिग्रेशन कोणाचं घ्यावं लागेल? x² dx प्लस x चं इंटिग्रेशन काय असेल सांगा? बोला. x म्हणजे x⁻1 आहे की नाही? तोच फॉर्म्युला. x⁻1 चं इंटिग्रेशन काय येणार? x⁻1 + 1 म्हणजे किती आला? 2/2. नाही कळलं? नक्की कळलंय? अरे खरंच कळलंय का? मग आता पुढे बघा काय करावं लागेल. याला अजून थोडं सिम्प्लिफाय करू ना. सो = काय आलं सांगा? = x⁻⁴/4 तर तसंच राहिला मायनस हा 2 कॉमन आहे. x² चं इंटिग्रेशन काय येईल सांगा? बोला. x⁻2 + 1 म्हणजे किती आला? x⁻3/3 कळलं? प्लस x²/2 प्लस काय आलं सांगा? c. सो दिस विल बी आवर फायनल आन्सर. काय आन्सर आहे? x⁻4/4 मायनस 2x³ प्लस x²/2 प्लस c. सो दिस विल बी आवर फायनल आन्सर. नक्की कळलं का नाही कळलं? ऑनलाईन कळलंय? काय केलं फक्त बाळांनो आपण या x-1 चा स्क्वेअर लिहिला आणि नंतर आपण x नी प्रत्येकाला काय केलं? मल्टिप्लाय केलं. मग आलेल्या टर्मचं काय घेतलं? इंटिग्रेशन घेतलं. कळलंय का रे बाळांनो? एक्झाम्पल थोडे मोठे मोठे व्हायला लागलेत, पण तुम्हाला कळत असेल की एक्झाम्पल अवघड मात्र काही नाहीयेत.
झाले का? एक एक्झाम्पल होमवर्कला देऊ घ्या. एक एक्झाम्पल होमवर्कसाठी घ्या बाळांनो. इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स in bracket 1 plus x dx. रूट x in bracket 1 plus x dx. करता एवढे एक्झाम्पल. एवढे एक एक्झाम्पल फक्त काय करा, होमवर्कला करा. उद्या आल्यानंतर आपल्याला काय करायचे, सगळ्यात पहिले बाळांनो ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बघायचे, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बघायचे आणि मग त्याच्यावर आपल्याला एक्झाम्पल सुरू करायचे. आत्ताशिक आपले 2 लेक्चर झाले. दोनही लेक्चरमध्ये 2 तासाच्या लेक्चरमध्ये फक्त 6 फॉर्म्युले आणि त्या 6 फॉर्म्युलेवरचेच एक्झाम्पल घेतलेत. पण आता मात्र त्याच्यातला एकही फॉर्म्युला तुमचा चुकणार नाही. कळले नक्की? त्याच्यामुळे एक्झाम्पल डिटेलमध्ये घेतलेत. लेक्चर मात्र इथून पुढे मिस करू नका. ठीक आहे, चला थांबायचं बाळांनो. ऑनलाईन चलो, सी यू टुमारो. हॅव अ नाईस डे. बाय बाळांनो, बाय.